दारी दर्शनासी आला दर्शनासी आला भूत पंढरीच्या राया वाडवेळ झाला भूत पंढरीच्या राया वाडवेळ झाला नवा वैष्णवाचा दारी दर्शनासी आला दर्शनासी आला भूत पंढरीच्या राया भूत पंढरीच्या राया भूत पंढरीच्या राया. राम राम. नमस्कार नमस्कार. सरपंच साहेब, हा बोला. सालाबाद प्रमाणे गणेशोत्सव आपण मोठ्या थाटामाटाने साजरा करत आहोत. बरोबर आहे. तुम्ही तर गावचा प्रतिष्ठित नागरिक या नात्यानं तुम्ही एक गाव एक गणपतीला कार्यक्रमात वेळेत यायला पाहिजे होतं. अहो तुम्ही तर याला वेळ केला. मला सांगा नटायला एवढा वेळ लागतोय? हो पाटील, आता हे नटायचं आमचं वय आहे का? आता कसलं नटणं आलंय मला सांगा. अहो आमचा चांगुलपणा म्हणून अख्ख्या गावानं आम्हाला सरपंच पद बहाल केलंय. हा, बरोबर. आणि त्याचाच मान आम्ही राखतोय. आणि तुम्ही ह्या कार्यक्रमाचा जर म्हणशीला तर आता आपण काय ठरलं, तरुण मंडळीकडे द्यायचं ठरवलंय. बर. ओम्या सोम्या गोम्या ही जी मंडळी आहेत हा सगळा कार्यक्रम ती पार पाडणार आहे. अहो हा. सरपंच, एवढा मोठा सोहळा ते पोरांच्या ताब्यात दिलाय तुम्ही. अहो पार पाडतील नव्हती. हो हे बघा, तुम्ही आणि आम्ही आहेच की त्यांच्या बरोबर, पण एकदा जबाबदारी देऊन बघायला तरी पाहिजे काय नको. पण मला सांगा ती यायचीच कधी? अहो असणार कामात येणार एवढ्या आता येतील बघा एवढ्या. येणार ना? अहो म्हणजे काय, हलगी अशी वाजवतात वैरे हलगी तर कशी हलगी कशी वाजाय पाहिजे कटा गडा गडा गटा गडा गडा काढ 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 आणि हलगी वाजवताईस. तुझ्यापेक्षा परवाशी शिमग्याला पोरं टिमकी भारी वाजवायची. कशी वाजवायची? बोंबलायच्याच आधी काढ 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 वाजायचं. त्या बारक्या पोरांच्या वजनाचा राहिला नाहीस. त्याच्याकडे ते कशी वाजवते बघ ते हलगी. तू कच्ची काय घेतली चल तू घुमके काय आणि खाली बसून वाजीव अंगावर घेऊन पडशील. चला येऊ जरा व्यवस्थित कर. ए सरपंच साहेब काय झालं? त्याला का मारता काय? अरे काय शिवा देतं काय आम्हाला इथं, हा? शिवा कोण शिवा देणार? कसला? काय कसं काय बोलतोय तू आम्हाला? उम्या जरा थांबायला लागतेस तू. काय झालं काय? काळा दिवस झाला आयुष्यातला माझ्या. अरे पण झालं काय? जन्माला आल्यास त्या काळामोडी गावात या वाघाला कोणी हात लावला नव्हता. हाय लावलेला काय? काय असेल ते पायताना मारल्यानं. तुम्ही हात लावला, घरून इकडे ढकलून आणला. बरं कळलं सगळा अरे काय बोललास आम्हाला? शिवाय द्यायलाच काय म्हणत? शिव्या तर असं बोल, हलगीचा बोल आहे ह्यो. असा बोल असतोय. तुम्ही बोल कधी ऐकाय नाही सा. हलगी ऐकली घरी बोल काय ऐकला नाही. होय हलगी आई गेली हा. हाताला का जरा बांधून. ए गावासमोर बोलतोस काय आमचा? गावासमोर बोलतोय म्हणजे काय गावात ना जिंकलंय ते बोलतोय. हा तुला चांगलं सगळं हलगीचा बोल माहित नाही तुम्हाला? कसा बोल असतो ते तो? परत वाजून दाखवते कसं दाखवते बघा. आता व्यवस्थित ऐकायचं आणि कानावी केस तेवढी मागा सरा. फक्त उतारी 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 फक्त. अरे वा वा, आता कसं बरोबर ऐकू आलं बघ. होय कानावली केस जरा मागे गेली. अरे पण सगळं तुमचं हे कधी? अरे पण हे तुमचं मिरवणूक ना, हे आता नवं. हा मिरवणुकीला हिची प्रॅक्टिस कोण करणार? म्हणजे आजच प्रॅक्टिस करा तुमची? प्रॅक्टिस झाली महिनाभर चालू आहे. हा आपलं काय ठरलेलं असतंय? काय ठरलंय? त्याला अध्यक्ष करायचा, त्याला हा. मानाची हलगी द्यायची. हो, बरोबर आहे. त्यावेळी अध्यक्ष कुणाला केलाय? या गोंड सोम्याला. हाय, कसं दिसतंय? उपाध्यक्ष कुणाला केलाय? हो. त्या ओम्याला. हा, कसं कसा हेड्यावाने वाटतोय की नाही?
आणि माझ्याकडे महत्वाचं पद दिलं जा खजिनदार ह्यात मी अति बोल- महत्वाचं पद तुझ्याकडे अति महत्वाचं. आणि सोहळा तसा पार पडायला पाहिजे 16 ना. थाटामाटात पार पडायला त्यामुळे पाहिजे तुझ्याकडे महत्वाचं पद दिलं आम्ही मग त्याला पैसे नको तर बिन पैशाचा सोहळा होतोय. मग अध्यक्षाने वर्गणी जमा केल्या का तेवढी विचारा काय हो अध्यक्ष मला घेऊन बसाय. माझ्याकडे पैसेच नाहीत. पैसेच नाही. मी सदा मोकळात वय वय जन्माला आलास तू पेत्त तुटका आलास. अहो नुसता याचा जन्म झाला बर. त्याच्या बाला प्रश्न हा. पडला माझ्या पोटाला ह्यो मनुष्य आलाय प्राणी आलाय काय मनुष्य प्राणी आलाय काय मनुष्य प्राणीच आहे तू. बिचाऱ्याचा बाधच कॅन गेला हो अरे 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 पण साहेब हा. बिचाऱ्याची आई बी गेली हो. अरे पण कशान कशात हा. असलं दळभद्री तळतुटकं पोरग पोट चालायला कुठल्याही जगलो ते बी खरंच आहे मला खरं. जरा सांगा इथं माझ्या माय मावल्या बसल्या हा. पोरं पोटाला आल्या त्यांच्या डोळ्यात कपाळात काय घालत्यात का जाय काजळ घालतात हो हो की काजळ घालते त्याच्या आईने ह्याला उघडून चुना लावल्याला का रे एवढं काळ होते तू किती गोरा दिसतंय ना मग. पोरं कुठं फिरून वगैरे पाठवणं काढायचा मेकअप केला म्हणून काय अरे होय की रे अहो अख्ख्या गावाला प्रश्न पडलेला हा. त्यांच्या घरात पोर जन्माला आले का टायरी पिटवल्या एवढं काय दिसत एवढा दूर पगारात बाहेर अरे 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 तसं आहेच ते खरं. होय होय खरं बिचाऱ्याचा आईवर लय जीव काय सांगतो? आईचा पण याच्यावर दांडगा बर. आहे. जाता जाता ह्याला एक कान मंत्र देऊन गेली हा. की मुला हा. हे गाव तुझं नाव ठेवतंय बर. तुला छितू करतंय हा. तू या गावासाठी असं काहीतरी कर बरोबर. लोक तुला सन्मानाने बोलवतील बरोबर आहे ते, म्हणून बरोबर. वागा शास्त्रज्ञ व्हायचं ठरवलं. काय सांगतोस वय 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 शास्त्र- तुला धाड अभ्यास करायला लागलं हा. सकाळी लवकर उठायचं हा. आईबाच्या फोटोकडे बघून म्हणायचं कसं कसं ए आई हा. ए आबा बर. बर. तुम्ही दोघं तिकडे गेलं तिकडे मला का नाही होय आबा ज्योतिबाला गेलता आणि आई पंढरपूरला ती त्याला वडाप करून त्या मधल्या शिटो घालून डुलवीत न्यायचा नव्हता. कसा दिसतोय बघितलं सा काय कसा देवाऱ्यातला टाक अरे कसा दिसतोय तू बरोबर देवाऱ्यात बसवला तर देवाला असा गजगजीत कसा वाटणार देवाला आहे? असा झाग असा सजल का नाही. आहे. पण ठरवलं काहीतरी वाटायला. हाय हाय आईचा शब्द खरा करायचा म्हणून हा. लय विचार केला साल्या. बर. ए गावात असू दे जोडीदार आहे त्याचा तो तुम्ही लंगोटी यार आहे माझा लंगोटी लंगोटी यार यार. आहे तो. ए दोघात एक कडदुडा घेतला होता आम्ही. असू दे का घे अर्धा तेला दिला सरपंच काय म्हणजे तू कशाला भेटतोस यासनी तेच अर्धा तेला दिला हा. आणि कमरला लाईना म्हणून हाताला बांधलाय मी. त्यांनी बरं केलंस हुशार आहेस हुशार आईचा शब्द खरा करायचा. हा. हे जे गाव बसल्याला नावं ठेवतंय त्या गावाच्या नाकावर टिचून असा समाज उपयोगी पडेल असं गावासाठी काहीतरी करायचं अरे वा ठरवलंय. बर 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 काय ठरवलं गावासाठी एक भलं मोठं वॉशिंग मशीन करायचं ठरवलं साल्या. बर. हे नकाड का सकाळ मशीन ते केवढं? हे दांडगाच्या दांडग मशीन हा. अख्ख्या गावाचं धुणं त्यात घालायचं हा. भिकंड्या खटका मारायचा आणि? तिकडं वाळवून बाहेर काढायचं. चांगला आहे ना उद्योग केला म्हणल्याचा मग. चांगला हा. गावात कुणाचा पत्रा ठेव ना का बर. लोकां ठेव ना. हा. रातची चोरून लोकांची एक कट्टीवली मोटर आणली आणि तिला असा घासू पुसून कलर केला. का खरं 4 पॉलिश पेपर बदलले. बर काय नको लोकांनी हा म्हणून. हा हुशार आहे की हुशार आहे हे कनेक्शन साठी शाने असं असं आकडं तयार केलं तुला सांगतो. आकडे कशाला का लाईट मिळत नव्हती तुला होय लाईट बिलाला पैसे कुणाकडे आहे. हा ते बी खरंच आहे खरं जन्माला आलाय तोच दळ भर. भद्राच मला सांगितलं आई बाला बिशीत घालून गेला. बर थोडं कनेक्शन साठी आकडे तयार केलं हा. आणि असं सगळं तयार झाल्यानंतर आदल्या दिवशी देवळाच्या घरला असं दान 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 पळत गेले. बर हा कशाला मशीनचं उद्घाटन करायचं हा. होतं म्हणून गुरुवाच्या घरला पळत गेले. आणि काय केलं गुरुवाच्या घराकडे जाऊन देवळाची किल्ली घेऊन परत घरला आले. बर. आणि देवळाच्या माईक वरनं कसं म्हणतंय माहिती आहे काय. कसं म्हणताय उद्या कुणी गावात कपडे धुयाची नाही हा. सगळी कपडे देवळाजवळ घेऊन यायचं. हा. अख्ख्या गावाची कपडे 5 मिनिटात धुवून वाळवून मिळतील बाबा. अशी तर आहे की आज चालेल. एकान सगळ्या गावात दिली गाव रातभर झोपण कसा झोपण? त्या बायका तरी कधी बघतात आणि फुकटचं धुणं धुवाय कधी जाईन असं साहजिकच आहे त्यात पाटलीन बाईंचा नंबर पाहिला काय सांगतोस पण मला कसं माहित नाही होय त्यासाठी सकाळी लवकर उठायला लागते ह्यांचा कोंबडा बोब्यातोय 9:30 पावणे 10 वाजता. बर मग काय धोपट्यातनं किरण आत शिरायला लागली. जरा कोंबड्याला माझ्या दारात सोडा काय करतोस लवकर बोब्यावा शिकवतो. ताकभर पाण्यात काम करला पाटलाच काम करतो अशी पक्कच उडी होती.
असू देत खरं पाटलाशी लय काम असतात. असं सगळं झाल्यानंतर असा गाव देवळा बशी हा. आला. उरूस जमावी तशी शान्या गर्दी जमली. बर. त्यानं बी सगळ्या बायकांच्या कडनं धुणं काढून घेतलं आणि त्या मशीन मध्ये कोंबलं. हा. बायकांनी बी हे दांडगाच्या दांडगा हार त्या मशीन वर चढवला. अरे वा. तवर ती एक म्हातारी बाया आली आणि त्या मशीनला हळदी कुकू लावायला बरोबर, लागली. बरोबर. तवर तिकडं तरणी बांड एक पोर आली आणि त्याच्यावर फुलं ठेवली. हा. असं सगळं चालू झालं. तवर त्यातनं एक बाई कशी म्हणती माहिती आहे का? कशी म्हणती? एवढ्या चांगल्या गावात मशीन होतंय तर पाटलीन बाईंच्या असते मशीनचं उद्घाटन होती की. बरोबर आहे तिचं. काय बरोबर आहे? अरे उद्घाटन होते म्हणून पाटली मच्छी असते. होय, हे न खटका मारला असता, ह्याच्या हातावर रात्रीच लकवा मारला असता. अरे तसं नव्ह, आपलं कधी उद्घाटन करत असते काय? असंच ठरलं. पाटलीन बाईंच्या हस्ते मशीनचं उद्घाटन करायचं ठरवलं सगळ्या गावात. बर. पाटलीन बाई अशा मशीन जवळ आल्या. या मशीनचा खटका मारला. या मशीन गार 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 मी आता पळत गेलो अशी केबर म्हटली आणि बघा मग पुढे काय झालं? पुढं काय झालं. हा. कपड्याच्या नुसत्या चिंध्या झाल्या. म्हणजे त्याच्या बाणाचा वॉशिंग मशीन तयार केलं हा. काय. 15 लोकांनी फळ्या घालून बरोबर आहे की. त्या मंडपात पताका दिसतात काय. काय रे एवढं पत्ता काय करावं कसं झाक दिसतंय का नाही? कुठलं एवढे आणले सध्या? कपड्याच्या चिंध्या येतात. काय चिंध्या लावले सर? असं हे सुकाळीचं आहे. तोंड दाखवायला जागा ठेवली नाही या लेखटात. कसं ठेवी आईस काय बाबा? तोंड मला जावाय वाटलं जागा करत ठेवली बसला. नाही. हा. पैता भुई थोडी करून ठेवली. बर. सगळ्या बायकांनी जो निर्मा धुणं धुया आणला ना का नाही, तो काय केला? त्याच्यावर टाकला आणि याला धू धू धुतला. अरा होय, ती नवी पोरी बाई नवीन लगीन झालेलं शालू नवऱ्याला पहिल्यांदा लग्नात घेतलेला. तो आणला त्याच्या चिंध्या केल्यावर काय करीन? काय पत्ता करावा तुमच्या जमलं? बायकोन इस्त्रीला कळवल्यावर कसं केलं तुमचं? तसंच त्याचं केलं. आणि तुला कधी माहित झालं? मला सगळं काय माहित असतं. मी म्हणतो आता काय डसलाच काय म्हणतो? तसा नाही, मी पळता भुई तुडी करून ठेवली. याला त्या गर्दीनं कसा बसा बाहेर काढायचा म्हणून गेलो तर गटरानं असा लाल भडक फेस व्हावायला लागला होता. बर. बर, त्यातनं याला कसा बसा बाहेर काढला ते बरं केलं. आणि 4 दिवस गाव सोडून बाजूला जायचं म्हणलं. आणि मग तवर काय झालं, मधल्या गलीची ती कंबुआजी आली आणि मला कशी म्हणती माहिती आहे का? कशी म्हणती? अरे मुला, अरे त्या मशीनच्या उद्घाटनाला नेलेली माझ्या नातवाची पिवळ्या नाडीची काळी चड्डी तेवढी दिखे. बर. मग काय म्हटलास? मी बी तिला दाबात म्हणले, काय? ए म्हातारे, मी तुझी चड्डी कुणाची? नातवाची. मग असं कवा म्हणायचं पुढं लोक किती आहे? असं म्हणीस तवर तुम्हाला दम नाही. हा. निळू भाऊचं रगात अख्ख्या तुमच्या खानदानाला भिनले. अरे तसं नव लोक ये- समोर आहे. ये- गैरसमज व्हायला नको. एक बी नस रिकामी सोडली. कशी ठेवली? हे तुलाच फक्त दिसत नवीन घेऊन देतो म्हणलं नातवाची चड्डी. हा. खरं 4 दिवस काय कुठे गाजा वाजा करू नको बर. म्हणून तिला सांगून घरला लावून दिली. बरोबर. बरं असं हे इधर कल्याणी पवार ह्याच्याकडे दिलं सा तुम्ही अध्यक्ष पद. छान आहे. हा. गणपती करताय का कुंभाराला ते मारुती करा सांगते ते दोघांनीच माहीत. बर. गणपती तेवढा घेऊन या बघा. किती टाइम झाला बघा. मोदक लाडू संगतीला देऊ. मोदक लाडू संगतीला देऊ. अरे गणपती माझा आला बसला की बसलाय की घाली तोस टिकू दे तरी 5 मिनिटं काय लगेच. असू दे. आले. गणपतीला त्याला आनंद झाला असेल. हा, आनंद झालाय. हा. आला तू लगेच कशात त्याला नाव ठेवलाय? कसं वाटतंय? सुंदर. सुंदर. सोम्याच्या आवडीनं मूर्ती घेतली. तरी पण ह्याच्या आवडीने घेतली. हे, याचा एक बी शब्द टाळीत नाही मी. टाळू पण नको साथ. हे माझा लंगोटी यार. अरे वा, काय प्रेम आहे दोघांचं. हे, लहानपणापासून आम्ही दोघं एकच हो आहे. का? हा. 6 महिने मधनं कवा तरी गॅप टाकता. 6 महिन्यानं होय काय? होय. बर. त्याच्या आवडीनं मूर्ती घेतली. हा. सोम्याच्या आवडीनं कुंभाराला म्हणलो मूर्ती करायला लागला. ई हा. घाबरल लालबागच्या राजाचा धाकटा भाऊ कर. बर. कास केलाय. हाय, शंकर पार्वतीचं रूप कसं वाटतंय? हे सुंदर वाटतंय की. सुंदर. हा. पार्वतीचं रूप कसं धावून आलं वाटतं का नाही? हा. असं राजा आहे पार्वतीचा.
मध्ये मध्ये बदल स्क्रीनवर खरं शंकर जरा तरपासल्यागत केलाय अनंत चतुर्थीपर्यंत काय बदल होतोय काय बघा बघूया गणपतीला बिचाऱ्याला सफरचंद लाडू बिडू लावतात लोक ह्याला बिचाऱ्याला असं 3 बेलाची पानं ठेवतात आणि खुश करतात पण सगळा भार देशाव होय सगळा या गणपतीची पूजा चांगल्या भटजींची असते करायचं ठरलं तर काकांना सांगितलंय मी ते आपले जुने काका आहेत ते तुडसुडे गडबड असते साहित्य लावून घेतो साहित्य लावून घेतो. नाचकामले. हो इकडे काका आहेत ना काका होय आता देतो काकासनी ठोका नमस्कार 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 चमत्कार 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 ओ काका कसला चमत्कार म्हणला सा कोण म्हणायचं तुम्ही आम्ही बापय माणूस आता मी कुठं म्हंटल बाई माणूस मला ओळखा नाही सा कुठनं शोधून आणलं म्हणायचं काका उत्सव कमिटीचा उपाध्यक्ष आहे मी उपाध्यक्ष हा कुठल्या टोळीतलं आणलं म्हणायचं तुमचा का ऊस मोडायचा राहिलाय आणि हे कोण कसं दिसतंय बघा वाटतं. काका हा जिवलग दोस्त आहे माझा हे हा संगबाप पैलवान म्हणतात त्याला हे पैलवान आहे मग हे पैलवान आहे अवय वार आला की भुर्र जाईल किंवा काका हा? पैलवान आहे म्हणले मी आम्हाला पटत नाही ना पटत नाही अहो आम्हाला पटत नाही ना ए सोम्या पुढे ये रे हा? चल 2 उट्टा बशा मारून दा 1 2 बस का थांबवलं सकाळी बसायच्या टायमाला ते बसायचं नाही बरं केलं थांबवलं ते छोटं बिडू मारायचं सांगायला म्हणून बरं डायरेक्ट डाव धरतय म्हणूनच म्हटलं साहित्य आणलं का साहित्य आणलंय की बघून घेतो बघून घेतो ए इसकटतील बघ जरा शिस्तीत बघ जरा इसकटतील घोटाळा झाला काय झालं काका साहित्य कोणी दिलं साहित्य दुकानदार अहो लिहून कोणी दिलं असं काय करता सा तुम्हीच दिलं साकी मग मला सांगा त्यात बटाटू कशाला तेवढंच कसं बघून आला सा बघा अहो गणपतीला बटाटूचं काय काम काय तुम्हाला उपयोगाचा नाही म्हणून अहो गणपतीला बटाटूचं काय काम अहो काका एवढा चांगला आम्ही गणपती बसवला बरोबर आहे त्या गणपतीला 5 फळे पाहिजेत काय नको 5 फळे पाहिजे तर अहो बाजारात गेलो 4च फळं मिळाली वाचे कसे चालेल 5 पाहिजे तर म्हणून आम्ही बटाटू कापला तेव्हा चिक्कू लिहिले आणि 5 केल्या असं केले बाई पण आलेल्या अर्ध्या बटाटूचं काय काम होतं अर्ध्या बटाटूचा तो उत्काड्या रवा असं म्हणता पूजा करायची ना मंडळाचं तर बोलावून घ्या बघू मंडळी हा. वा, 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 वा वा. वा वा छान 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 या कोण म्हणायच्या मग वा आणि छान छान काय म्हणला जा अहो या कोण म्हणायच्या अहो या पाटलीन बाई पाटील बाई अहो पाटील की तुवा नंबर म्हणायचा हो काका तसे नाही हो. मला सांगा हे थोरले पाटील मधलं पाटील काय धाकलं पाटील त्यांच्या मिशांच्याकडे जरा बघा थोरले पाटील वाटत्यात बुवा वाटत्यात काय थोरलेच पण पाटील मायाच्या वाटत नाही तो हा काका हा? त्याचं काय झालं आणि काय झालं पाटलांचं आणि पाटलीन बाईंचं लगीन झालं हा? तेव्हा पाटलीन बाई अशा तुरकाटी सारख्या होत्या अशा बारीक होत्या कनी काका तेव्हा उसाला टनाला 800 रुपये दर होता बरोबर आहे कालांतरानं दरात वाढ झाली काय झालं दर 2000 रुपये गेला अहो, म्हणून मोठ्या झाल्या यंदा 3200 झालाय अरे बाबा मग आम्ही मोठ्या होणार की आणि 800 झाल्या मरक्या होणार दर उतरता कामा नये पूजा करायची गारानं घालायचं पाटलांनी काशी केली अ, अहो काशी म्हणजे
काची छत्र केलं काय म्हणतो मी. आता मला काय माहित त्यासनीच विचारा. अहो जन्माला येऊन तीर्थयात्रा करावं, पंढरी तरी करावी, नाहीतर काची तरी करावी. पंढरीला गेलेत की महामद्याला तुम्हाला बोलवतो या. मलाच बोलवावं लागतं. चला बसून घ्या बसून. बसून घ्या म्हणलं की सुट्टी देत नाही बघा. तुम्हीच म्हणला की आता बसून घ्या. अहो बसून म्हणजे मान कुणाचा, कुणाचा. पाटलांचा आणि पाटलीबाईंचा. त्यासाठी जोडा असावा लागतो. जोड्यान बसा लागतंय वय. मग काय मग माझ्या बी एखादा मतिरा असला तर फुका. का हो काय जोड्याची जोडणं होती का बघूया. म्हणजे तुमचं अजून लगेच जायचं काय नाही. लगीन व्हाय नाही, लग्नाच्या आधी लई चपलं तुटल्या. अहो मग एखादा जन्म तारीख नाही तर बायोडाटा द्या ना. होय बायोडाटा द्या ना. त्या बायोडाट्याला झेरॉक्स मारून त्या प्रिंटर मधली शाही सापडली. बायोडाटा एखादा द्या ना. अहो मग एखादा फोटो तरी द्या ना. न्या जावा आणि भित्ताडावर लावा जावा. अहो, असे कसे वा. जित्यापणी कसा दिसतोय ते तरी बघतो. अरे बाबा लगीन करायचं नाही का. मग लगीन करायचं म्हणून एवढा तळमळायला लागलोय. अहो मग करायला पाहिजे काहीतरी ना. मी एक केलंय, काय केलं. रुईचं झाड एक लावलंय. अरे बाबा कशाला. एवढं आलंय. फुलं टाका लागली. मला माहित आहे माझं लगीन होणार. कसा होणार. बापाय माझ्या लग्नाला पुढं वा, असणार. वा, 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 वा. आणि बायका मागणं आरती घेऊन वा, येणार. वा. कोणतरी तुळशीची माळ आणणार. नाही. आता आपण लगीन लावायचं नाही. त्यासाठी तुम्ही माझ्या बरोबर या ना. कुणीकडे जाऊया. बेलगावला जाऊया की. हा लय असलं सल्लं देऊन गेली. का? बेळगावला जाणावा, लगीन लावा, 5 दिवस राहायला जावा आणि तुम्ही बी गायब व्हा आणि पोरगीला बी गायब करा. बाबा राहू दे तुझं लगीन. तुला काय करायचं काय. चला पाटील बसून घ्या बसून घ्या. लग्न लावत्यात लग्न. ओम श्री गणेशाय नमः, केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, मधुसूदनाय नमः, वासुदेवाय नमः, मुरलीधराय नमः. उभे राहा. इकडे बसून घ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्भीघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. उभे राहा. इकडेच बसून घ्या. गुरुला ब्रह्मा गुरुला विष्णू गुरुला देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. उभे राहा. अहो काय झालं. काय त्यांचा काय व्यायाम प्रकार घेताचा काय. अरे बाबा दिशा बघितली पाहिजे ना. अहो एवढा चांगला गणपती बसवला, गावाच्या साक्षीन दिशा ठरवली की नाही वय बरोबर. हो गणपतीची बरोबर यांची बघितली पाहिजे ना. एकदाच काय ते फिक्स करा आणि पूजेला सुरुवात करा. करतो बाबा. खडं दणका उतारा जाण काय रे बाबा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मम म्हणा. मामा अहो मामा नाही देव. मामा ममचा तुम्हाला अर्थ माहिती नाही का. मम म्हणा. ओम नमः शिवाय. ओम नमः म्हणा. ओम केशवाय नमः. जाता भूमा भूमाय नमः. भूमा भूमाय नमः. सोमा सोमाय नमः. सोमाय नमः. गंगा जल समर्पयामि. स्नानम समर्पयामि. साष्टांग नमः. प्रथम गंधम समर्पयामि. गंध सर्वांना लावा. तुम्ही हळदी कुंकू घ्या बघू. गंधम समर्पयामि. हलदम कुंकुम समर्पयामि. हळदी कुंकू लावा. हलदम कुंकुम समर्पयामि. लंबोदर पंचमाचा पुष्पम समर्पयामि. फुले घाला. पुष्पम समर्पयामि. पाटील गेले तिकडे. अहो काय झालं. अहो भ्याला म्हणजे चुकलं म्हणजे काय झालं. अहो दुर्वा नव्हे. अहो दुर्वा म्हणजे हरिटी पाहिजेत ना. हा मला दिसली नाही तो. गणपतीला हरिटीने मोदक पाहिजे. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं का. दुर्वम समर्पयामि. दुर्वम समर्पयामि. लय गडबड करू नका. काय वा. जरा शिस्तीत आणि लोक बसतात. एखादी कथा सांगा. लोक बसल्या नव पूजेला एवढी पहिल्यांदा लोक बघतोय. तुम्ही येणार म्हणल्यावर असं आहे वय. तुमचं नाव ऐकलंय लोकांनी. असं आहे वय. मग काय करूया. पूजा आठवण घेऊया आणि कथा लावूया की. लावा कथा. धूपम दीपम समर्पयामि.
झालेला आहे काय झालेलं आहे? पाटलांनी पाटीलबाईने बसून घेण्याचे आहे आणि अशा तर एकदा काय झालेला आहे राजा वनामध्ये चाललेला आहे आणि राजा वनामध्ये कशासाठी चाललेला आहे राजा वनामध्ये शिकारीला चाललेला आहे आणि राजा वनामध्ये शिकारीला रथ घेऊन चाललेला आहे आणि राजानं घोडा लावलेला आहे अहो रथाला सांगीस पर्यंत तुम्हाला दम नाही बघा. होय रथाचं जूम उडून अशा उघड्या पाटवानात सापट्याच्या चाड 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 उठल्या का नाही समजल. अहो तसं नाही राजानं रथाला घोडा लावलेला आहे आणि राजा शिकारीसाठी जंगलाकडे गेलेला आहे आणि राजा शिकारीला बंदूक घेऊन चाललेला आहे काका हा कुठल्या काळातली कथा सांगायला लावला साई अहो काय झालं कथा कॅन्सल. अहो का व? राजानी बंदूक राजा बंदूकच घेऊन निघाले काका कोण काका तुम्ही कत्ता कोण सांगताय तुम्ही मग हा जुना ऐकायचं काम करा की राजा बंदुकीकडे जंगलाकडे चाललेला आहे पण तसाच घरी परत आलेला आहे का हो गोळ्या इसरलेल्या होत्या म्हणून घरी परत आलेला आहे पण घरी येऊन बघतो तर गोळ्या विरघळलेल्या होत्या पण राजाच्या लग होता राजाच्या लक्षात आलेला आहे राजाने धनुष्याचा बाण घेतलेला आहे परत शिकारीसाठी जंगलाकडे गेलेला आहे आणि शिकारीसाठी एका तळ्याच्या काठी बसलेला आहे आणि तळ्याच्या काठवण्याचा आवाज आलेला आहे अहो राजान बाण सोडलेला आहे पुढे काय झालं मला माहित नाही आहे झालं गेलं गंगेला मिळालं कोणाला काय सांगू नका गणपतीची पूजा झालेली आहे वा काका कथा छान होती आरती करून घेऊया म्हणायची सर्वांनी म्हणायची आरती सर्वांनी म्हणायची बरं का गणेश गणपती भात कच्चा होता काय जरा मोठ्यानं झालं पाहिजे गणपती बाप्पा सुखकर्ता तुकारी राजी तुझी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांची सुंदर होती तुराची शक्ती सखे माळ भक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मान कामना पूर्ती जय देव जय रत्न खचित वारा दुर्गवरी कुमरा चंदनाचे ओटी कुमकुम केशरा हे दलित मुकुट शोभे तो बरा उठून देना मोरे चरणी घाबरूया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मान कामना पूर्ती जय देव लंबोल रवी कांबर परिवार वंदना सरला सोटा वक्र तुंग प्रेमेना दास रामाचा भक्ताई सदा भक्ताची पावावी निर्वाणी रक्षावी सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मान कामना पूर्ती जय देव गौरी तांगड माता पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधू सखा तुम्ही तुम्ही मुली क्या तुम्ही हो तुम्ही हो सर्व भवदेवी काय नवाचा बंधने महापूजा करावा कबूल करावा भरोगी सकल बरसोय नारायणाई समरभय अभिनवकेश्वर राम नारायण कृष्ण राम वासुदेवारी श्रीराम माधव भक्ति आवल जानकी नायक रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे ए थांबा ए काका पडले पाणी घ्या पाणी पाणी तुला काय वाटलं बाबा यांना पटका धरल्या मला वाटलं ह्यांच्या बी घरात कोण नाही अरे काका आपण सुरुवात करावी 4-5 जण आली तर आली म्हणलं अरे बाबा तसं काय नाही या गणपतीचा महिमा थोर आहे अरे बाबा भक्ती म्हणजे लय थोर आहे हिची भक्ती केली सगळ्यांनी भक्ती केली तर भक्ती तर उतरणार आहे ना तर असंच जाणार आहे तेव्हा सगळ्यांनी भक्ती करायची हा नैवेद्य दाखवूया निवड तेवढा जाऊन दाखवतो बाबा ए निवड दाखवीस पर्यंत टोपी करू नको रवतीला येत नाही तरी गोळ्या खात्यात कितीतरी वेळा सांगितलं टॉनिक वर जोर ठेवा
धावत्यात 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 की चांगला फायदेला बरा बघा पाटलाचा लवकर चांगला उन्हा वा 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 चटणीची जोडणा झाली नारळ सुका लागला लागू दे ना चांगलं असतं एक तर कुचका तर लागावा ना तर चांगला तरी लागावा चांगला लागला मिरग अखेरीचे पैसे तरी कुणाकडे आहेत मिरच्या आणल्या आता 2 किलोच्या चांगली गोष्ट आहे अध्यक्ष चांगला निवडला काय बरं पूजा वगैरे झालेली हो, आहे झाली. तेव्हा आमची दक्षिणा तेवढी द्या म्हणजे झालं अहो सकाळी घरपोच करतोय मी. घरपोच करणार हो, घरपोच काही हरकत नाही तरी पण आमच्या इथे मित्र आलेले आहेत नवरच वाढीहून बरं. आल्यात उत्तम मोरे आणि त्यांचे मित्र आलेले आहेत त्यांच्याकडे तरी तर आम्हाला पोच होणार ना त्यांच्याकडनं पाठवून देतो हा पाठवून द्या ना या काका जोडीदार आहेत मागे सगळी येऊ मी या काका या पैलवान तुम्ही तेवढं लवकरात लवकर वर जावा म्हणजे हिंद केसरी व्हायला जर पैलवान हिंद केसरी झाला तर गावाचं नाव लौकिक होईल तुमचं नाव पुढं जाईल नाव करते का कुठल्या नावावरनच बसून जाते बघूया करणार नावासारखंच आहे कवा कवा तरी डाव देते या काका. असू दे, चला येऊ मी हा पूजा छान झाली आहे. हा पूजा चांगली झाली आहे. या गणपतीची एकता शक्ती घरगुती पद्धतीनं स्तवन करून घेऊया हो स्तवन करायला पाहिजे की स्तवन करून घेऊया चला आपण स्तवन करू गणराया हे गणराया नमितो आधी तुला हो हे गणराया नमितो आधी तुला नमितो आधी तुला हो नमितो आधी तुला नमितो आधी तुला नमितो आधी तुला हो हे गणराया नमितो आधी तुला रे गणराया नमितो आधी तुला तुकड्या दासा शरण जोगेला तुकड्या दासा शरण जोगेला चरणी ठाव दिला हो चरणी ठाव दिला चरणी ठाव दिला चरणी ठाव दिला हो रे गणराया नमितो आधी तुला हो हे गणराया नमितो आधी तुला हो हे गणराया नमितो आधी तुला मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 चिंतामणी मोरया 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 चिंतामणी मोरया 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 वरदविनायक मोरया 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 वरदविनायक मोरया 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 रे मोरे शिवा मोरया 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 रे मोरेश्वरा मोरया मोरया वरदविनायक मोरया 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 वरदविनायक मोरया मोरया